कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजे लोकी बहुत सगुण असावे हा पाठ अभ्यासणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या पाठ्यक्रमामध्ये विविध साहित्य प्रकार नमूद केलेले आहेत. त्याच्यातलाच एक बखर वाङ्मयाचा प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यातलाच राजे लोकी बहुत सगुण असावे हा पाठ आपल्यासाठी बखर वाङ्मय हा प्रकार घेऊन पाठ देण्यात आलेला आहे. या पाठाचे लेखक पहिल्यांदा पाहूयात आणि नंतर पाठाकडे पुढे वाटचाल करूयात. बघा, रामचंद्र पंत नीलकंठ अमात्य असं ह्या पाठाच्या लेखकाचं नाव आहे. यांचा जन्म 1650 मध्ये झाला तर मृत्यू 1733 मध्ये झाला. शिवकालीन एक मुत्सद्दी लेखक म्हणून यांची ओळख आहे. तसेच त्यांचे वडील नीलकंठ उर्फ निळो सोनदेव अमात्य हे इसवी सन 1647च्या सुमारास शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये अमात्य या पदावरती कार्यरत होते. त्यांचे इसवी सन 1672 मध्ये निधन झाले व त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजेच रामचंद्र पंत अमात्य यांची अमात्य म्हणून निवड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात तसेच संभाजी महाराजांच्या कालखंडात व पुढे राजाराम महाराजांच्या कालखंडात एक उत्तम अमात्य म्हणून त्यांनी कारभार सांभाळायला दिसून येतो. त्यांना यासाठी हुकूमतपन्ना नावाचा किताब सुद्धा देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. इसवी सन 1714च्या सुमारास राजारामांचा मुलगा श्रीराम शंभू छत्रपती गादीवर आल्यानंतर या रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडून आज्ञापत्रांचे लेखन करून घेण्यात आलेल्या दिसून येते. तर आपण हे आज्ञापत्र नावाचा हा जो ग्रंथ पाहतोय, हा ग्रंथ मान्य श्री प्र न जोशी यांनी संपादित केलेल्या आज्ञापत्र या पुस्तकातून संक्षिप्त स्वरूपात आपल्याला घेण्यात आलेला आहे. मग ह्या आज्ञापत्रात काय सांगितलेलं आहे, हे आज्ञापत्र कशासाठी आहे हे आपण पाहायचं आहे. आज्ञापत्रामधील हा तिसरा पाठ आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. संपूर्ण आज्ञापत्रांच्या मध्ये राजाची गुण, राजाची कर्तव्य, राजाचा कारभार, धर्मकारण, युद्ध, संरक्षण आणि व्यापार ह्या सगळ्या बाबींचा उल्लेख आज्ञापत्रांच्या मध्ये केलेला दिसून येतो. तसेच आज आपण जो उतारा पाहणार आहोत, या उतार्यामध्ये राजाचे आचरण कसे असावे, राजाने सेवकांची नेमणूक कशी करावी या संबंधीचे सविस्तर वर्णन ह्या पाठात केलेलं दिसून येतं. म्हणून या पाठाचं मूल्य कर्तव्यनिष्ठा असं सांगण्यात आलेलं आहे. बघा, आपल्याला ह्या पाठाचं साहित्य प्रकार माहीत असणं गरजेचं आहे, या पाठाचं मूल्य माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा पाठ कोणी लिहिलेला हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. बघा, राजे लोकी बहुत सगुण असावे हा पाठ अभ्यासत असताना पाठाचा साहित्य प्रकार बखर वाङ्मय, पाठाचं मूल्य कर्तव्यनिष्ठा, पाठाचे लेखक रामचंद्र पंत अमात्य ह्या गोष्टी आपल्याला अत्यंत गरजेच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आता ह्या उतार्यात काय सांगितलेलं आहे, तर ह्या उतार्यात सांगितलेलं आहे की प्रथम राजे लोकी म्हणजे ह्या सृष्टीमध्ये प्रथम कुणाला निर्माण करण्यात आलेला आहे, तर राजाला निर्माण करण्यात आलेला आहे. असं का केलेलं आहे, तर हा राजा म्हणजेच एक ईश्वर निर्मित घटक आहे आणि त्याने ह्या राजाला का निर्माण केलं, तर संपूर्ण प्रजेवरती नियंत्रण ठेवणारा कोणीतरी एक व्यक्ती हवा म्हणून ह्या राजाची नेमणूक करण्यात आलेली आहे. जर असं घडलं नाही तर ही सगळी प्रजा एकमेकांच्या मध्ये भांडणे लागून ही प्रजा संपूर्ण नष्ट होऊन जाईल, प्रजा काहीही कामाची राहणार नाही असं ह्या ईश्वराला वाटलं. म्हणून ईश्वराने ह्या राजाची नेमणूक केलेली आहे असं येथे रामचंद्रपंत अमात्य म्हणतात. त्याचबरोबर राजाने काय केलं पाहिजे, तर राजाने प्रजेकडे लक्ष दिलं पाहिजे. जर राजाने आपली कर्तृत्व किंवा राजाने आपली जर कार्य केली नाहीत तर संपूर्ण प्रजा नष्ट होऊन जाईल, प्रजामध्ये हाहाकार माजेल, एकमेकांच्या मध्ये भांडणे लागतील आणि राज्य नष्ट होऊन जाईल. हे भय सुद्धा राजाने आपल्या मनात बाळगले पाहिजे असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर सतत राजाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी ईश्वराला शरण गेलो पाहिजे व सर्व प्रजेची
संरक्षणाची जबाबदारी मी घेतली पाहिजे. कुठल्याही सेवक लोकांची किंवा इतर जनतेची मनोभावे पूजा केली पाहिजे, त्यांच्याशी मनोभावे वर्तवणूक केली पाहिजे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही बाब लक्षात राजानं घेतली पाहिजे. त्याचबरोबर जो उत्तम कलाकार आहे, परंपरागत जो व्यवसाय करतो आहे, परंपरागत वाढवडलोपार्जित ज्याच्याकडे कार्य आहे ते कार्य त्याच्या मार्गी लावलं पाहिजे आणि यथोचित त्याने सेवा केली पाहिजे, असे त्याला प्रोत्साहन सुद्धा दिले गेलं पाहिजे. तसेच आता राजाने कोणाबरोबर सहवास करावा, कोणाबरोबर सहवास करू नये, राजाने आपल्या खजिन्याचा विचार कसा करावा, आपल्या स्वसंरक्षणाचा विचार कसा करावा, त्याचबरोबर प्रजेबद्दल कसा विचार करावा, हे पुढील काही मुद्द्यातून तुम्हाला ह्या आज्ञापत्रात स्पष्ट केलेले आहेत. बघा काय म्हटलेलं आहे, तर राजाने प्रथम अपकीर्तीचे भय बाळगावे. आता अपकीर्ती म्हणजे काय, तर राजाची जी आताची जी परिस्थिती आहे, म्हणजेच कसं, तर आपण अपकीर्ती ह्या शब्दाबद्दल जर बोलायचं झालं तर कीर्ती अपकीर्ती. कीर्ती हा म्हणजे कीर्तिमान होणे, एखाद्या व्यक्तीचं जे संपूर्ण जगामध्ये गौरव केला जातो, हा का केला जातो, तर त्याच्या कार्याबद्दल. जर तुमचं कार्य चांगलं असेल, कर्तृत्ववान असेल, तर तुमची कीर्ती वाढलेली आहे, आणि जर तुमचं काम अधोगतीच्या दिशेने वाटचाल करत असेल तर तुमची अपकीर्ती व्हायला लागले. म्हणजेच कीर्ती अपकीर्ती म्हणजे राजाने अपकीर्तीचे म्हणजे अधोगतीची जी वाटचाल होत आहे ही टाळली पाहिजे, म्हणजेच अपकीर्तीचे भय बाळगलं पाहिजे, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, ब्राह्मण असू देत, वैदिक असू देत, निस्पृह, अयाचित, वनवासी, तपस्वी, सत्पुरुष, ह्या सगळ्या लोकांच्या बद्दल आदर ठेवावा, ह्यांच्याशी चांगले सन्मानाने वागावे, त्याचबरोबर त्यांचा योगक्षेमाचा म्हणजेच उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा व त्यांना योग्य तो न्याय द्यावा, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तसेच कल्याणभी वृद्धीविषयी आशीर्वाद घ्यावा, म्हणजे राज्याचं कल्याण होऊ देत, कल्याणकारी राज्य होऊ देत, लोकांच्या कल्याणासाठी राज्य निर्माण होऊ देत, अशा पद्धतीचा ह्या सर्व लोकांच्याकडून आशीर्वाद राजाने संपादित करावा, असं देखील येथे सांगण्यात आलेलं आहे. तसेच वेशधारी, फकीर, जोगी, जंगमादी आणि केवळ भुताटकी करणारे जे सगळे लोक आहेत, ह्यांच्यापासून राजाने वेळीच सावध असणं गरजेचं आहे, नाहीतर आपले राज्य लयाला निश्चित जाईल, म्हणजे अधोगतीकडे वाटचाल करेल. त्याचबरोबर ह्यांच्या मोहात न पडता आपण स्वतंत्र यांच्यापासून किती लांब राहू या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना अल्प स्वरूपात, स्वल्प स्वरूपात भिक्षा देऊन त्यांना वाटेला लावणे, त्यांच्याशी जास्त काळ एकत्र राहू नये. तसेच शीघ्रकोपी, तपस्वी म्हणजे तपस्वी करणारे, कठोर तपस्या करतो आहे, शीघ्रकोपी लवकर रागाला येणारे, अशा व्यक्तींच्या सुद्धा संपर्कात राजाने राहू नये, असे येथे आज्ञापत्रात नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर बघा, अंध, पंगू, आतुर, अनाथ आणि अनुत्पन्न असलेल्या प्रजेकडे सुद्धा राजानं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या ठाई भूतदया, भूतदया म्हणजे प्राणी मात्रांच्यावर केलेली दया म्हणजे भूतदया धरून तो जिवंत असेपर्यंत त्याला लागणारे जीवनोपयोगी वस्तू व त्याला लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करावी, हे राजाचं कार्य आहे. आता हे झालं राजाने कोणाशी कसं वागावे, कोणाशी कसे वागू नये, कोणाबरोबर कसे राहावे ह्याच्याबद्दल झालं. आता राजाने युद्धाव्यतिरिक्त काय काय केलं पाहिजे हे पुढे काय म्हणतात बघा. तर राजा लोकांनी युद्धाव्यतिरिक्त स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे नेमणारे लोक आहेत ते सुद्धा नेमताना आपले विश्वासू, त्याचबरोबर पारंपरिक, आलालुची हे सगळे सेवक नेमावेत. आता पारंपरिक म्हणजे वडलोपार्जित जे कार्य करत आलेले आहेत अशा, आलालुची म्हणजे जे लालची नाहीत असे, आणि प्रामाणिक म्हणजे सतत प्रामाणिकपणे दाखवणारे अशाच सेवकांची नेमणूक करावी. आता कोठे कोठे नेमणूक करावी सांगतायत बघा. पाकालय, जलस्थान, फलस्थान, वसनागार या ठिकाणी अशा सेवकांची नेमणूक करावी. त्याचबरोबर बघा, त्यांच्या योगक्षेमाचा म्हणजेच उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा सोडवावा आणि त्यांना काही कमी पडू देऊ नये, या गोष्टीकडे सुद्धा अत्यंत काटेकोर लक्ष देणं गरजेचं आहे, असे इथे आज्ञापत्रात सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात बघा, अशीच जवळ
असलेली सेवक मंडळी अत्यंत विश्वासू पाहिजे, सुज्ञ पाहिजे, मनोभिप्राय जाणून वर्तवणूक केली पाहिजे, इंगित संज्ञा जाणत त्यांनी शूरपणा दाखवला पाहिजे, दर्शनीय, सलक्षणिक, हताश, त्याचबरोबर निर्दय व दुराग्रही, दुष्टचित्त असू नयेत असं इथं सांगितलेलं आहे. आणि जे सेवक नेमणार आहेत त्या सेवकांची परीक्षा करूनच त्यांची त्या ठिकाणी नेमणूक केली पाहिजे. राजे लोकास अजिबात विनोदाचे व्यसन असू नये. विनोदाचे व्यसन जर राहिले तर निश्चितच सैनिक आणि राजामध्ये मर्यादा राहणार नाहीत. दोघे एकच आहेत असं वाटेल आणि राज्य लयाला जाईल, ही सुद्धा इथं भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राजाने अजिबात विनोदाचे व्यसन ठेवू नये असं इथं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राजाने सतत खजिना म्हणजे राज्याचा जो उदरनिर्वाह चालणार आहे तो खजिन्यावर चालणार आहे, त्यामुळे खजिन्याकडे लक्ष द्यावे. काटेकोर राज्याच्या खजिन्यामध्ये भर कसा पडेल या गोष्टीकडे अत्यंत सावधपणे लक्ष दिले पाहिजे. आणि कारण हा खजिना संकट कार्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा आहे, म्हणून या गोष्टी टाळाटाळ करून चालणार नाहीत असे आज्ञापत्रात रामचंद्र पंत अमात्य नमूद करत आहेत. त्याचबरोबर सेवक लोकांची वेतने ही वेळेत द्यावीत. त्याचबरोबर जी वेतने देणार आहोत त्याची वेतनांची पावती करावी असं ते सांगतात. विशेष कार्य केलेल्या कुटुंबांना मदत करावी, बक्षीस द्यावे. तेरेवाईक, शेरेखोर, बालभाष्य अमर्याद करणारे सेवक अजिबात आपल्या हुजुराती ठेवू नये. असे जर ठेवल्यास तर त्या धन्याला म्हणजेच त्या राजाला ते कधी फसवतील हे सांगता येत नाही. त्याचबरोबर कोणीही सेवक उच्च आहे, कोणी सेवक कमी आहे असं राजाने अजिबात बोलू नये. असं जर बोललं तर दोन्ही सेवकांची मर्यादा आणि त्यांच्यामध्ये काहीतरी विविध वेगळे प्रश्न निर्माण होतील असं सुद्धा इथं वाटतं. आणि असं आढळल्यास आपण त्याचा उच्चार सुद्धा करू नये असं इथे सांगतात. आपण सतत राज्याचा कसा विकास होईल, राज्याचा कसं नावलौकिक होईल, कीर्ती कशी होईल या गोष्टींच्याकडे अतिशय प्रामाणिकपणे लक्ष द्यावे असे ते सांगत आहेत. आपण ह्या पाठाचा सारांशरूपी भाग पाहिलेला आहे. ह्या पाठामध्ये 1 गुणाचे आणि 2 गुणाचे कोणकोणते प्रश्न येऊ शकतात ह्याची थोडक्यात चर्चा करूया. ह्या पाठामध्ये राजाने कशाचे भय बाळगावे असा 1 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न येऊन जाईल. त्याचबरोबर 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा असा 2 गुणांसाठी तुम्हाला राजाला विनोदाचे व्यसन का नसावे असा सुद्धा 2 गुणांचा प्रश्न येऊन जाईल. तसेच आदर्श राजा कसा असावा असा 5 ते 6 ओळीमध्ये उत्तर लिहा असा 3 गुणांसाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न येईल. त्याबरोबर आपण ह्या पाठाच्या खाली जो दिलेला उपक्रम आहे तो उपक्रम सुद्धा आपण जर पूर्ण केला तर आपल्याकडून एक चांगला उपक्रम होऊन जाईल. त्यामध्ये रणजित देसाई यांची श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी ही कादंबरी वाचलात तर निश्चितच शिवाजी महाराजांचा कालखंड तुम्हाला समजेल आणि राजा कसा असावा ह्या बाबतीत पूर्ण ज्ञान सुद्धा तुम्हाला मिळेल. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.